रामकृष्ण हरी मंडळी, वारी पंढरीच्या भागामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। आम्ही आमचा पहिला ठेपा आळंदी ते पुणे हा पार केला होता। आता आम्ही निघालोय आमच्या दुसऱ्या ठेप्याकडे, म्हणजेच की पुणे ते सासवड। असं म्हणलं जातं की आळंदी ते पंढरपूर पायी यात्रेमधील सर्वात कठीण आणि अवघड रस्ता असलेला, त्यामध्ये दिवे घाट असलेला ठेपा व सर्वात लांब असलेला ठेपा म्हणजे पुणे ते सासवड ठेपा। तर चला मंडळी, आपण आजच्या या ठेप्यामध्ये पुणे ते सासवड च्या ठेप्यामध्ये काय काय घडलं, काय काय नाही मधामध्ये, संपूर्ण या व्हिडिओ मधून जाणून घेऊया। रामकृष्ण हरी। सकाळी सकाळी 2 वाजता उठून मस्त आमचे सर्व वारकरी तयार झाले आणि आज पण हा प्रवास सकाळी 3 वाजता सुरू झाला होता। कीर्तनाच्या गजबजात, माऊलीच्या नावात आम्ही हळूहळू आमच्या दुसऱ्या ठेप्याकडे रवाना झालो। सकाळी 3 वाजता सुरू झालेला हा प्रवास। नंतर आम्ही समोर चालत गेलो, त्यासोबत असंख्य भाविक, असंख्य वारकरी आणि हजारोच्या संख्येत दिंड्या एक सोबत एक मिसळत गेल्या आणि बघता आमचा जो 200-250 भाविकांचा जो रस्ता होता, जो आम्ही चालत होता, ते एकदम गजबजून गेला। खरंच वैष्णवांचा मेळा म्हणतात ते काय खोटं नाहीये। तुम्ही बघू शकता सुरू झालेला 200 ते 300 वारकऱ्यांपासून सुरू झालेला प्रवास बघता या रस्त्यांवर लाखोंच्या वारकऱ्यांमध्ये केव्हा बदलला म्हणजे काय आम्हाला कळालंच नाही। तुम्ही बघू शकता आजूबाजूला लाखो वारकरी जमलेले आहेत। वय नाही, तुम्हाला या एवढ्या गर्दीमध्ये नवीन युवक वर्गापासून ते एकदम वयोवृद्ध वारकऱ्यापर्यंत सर्व भाविक तुम्हाला या वारीमध्ये, पायी दिंडीमध्ये चालताना दिसतात। यांच्या चेहऱ्यावरला जो उत्साह बघताय तुम्ही, हा वेगळाच आहे। तुम्ही बघताय तुम्हाला घरी कितीही तुम्ही बघू शकताय या माय माऊल्या, आमचे वारकरी बंधू, घरी प्रत्येक जणाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी, ताण, टेन्शन अशा गोष्टी असतात। पण जेव्हा आमचा वारकरी बंधू किंवा माझ्या माय माऊल्या या वारीमध्ये येतात, त्यांच्या चेहऱ्यावरील एक स्मित हास्य बघून म्हणजे की जीवाला त्यांना बघून आनंद अश्रू या स्मित हास्यांना बघून आनंदाने मन भरून येते। तुम्ही बघू शकताय। त्यानंतर थोडं पुढं चालू आम्ही जवळपास हडपसर पर्यंत आलो। यानंतरचा पुढील ठेपा जो होता, त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला संत बाबा व संत रामदास बाबा पालखी यांचे दर्शन झाले। पालखीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। तुम्ही बघू शकताय पालखीला किती सुंदर प्रकारे फुलांच्या सजावट केलेली आहे। बैलजोड्यांचा तो रुबाब, एकदम मन भारावून जाणार आहे हे दृश्य आहे तिथले। त्यानंतर थोडं पुढे चालत जाताना आम्ही संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा स्थळ येथे थोडा विसावा घेतला। नंतर माझ्या मित्रांसोबत मी फुगडीचा खूप आनंद घेतला। तुम्ही बघू शकता आता आपण दिवे घाटामध्ये आलेलो आहोत। एकदम डोळ्याला भावून जाणारा हा क्षण आहे। लाखोच्या संख्येने वारकरी जमलेले आहेत तिथं मित्रांनो। तुम्ही बघू शकता की सर्वीकडे एका साईडने गाड्यांच्या रांगा, त्याच्या बाजूला पर्वत रांग, मोठमोठाले डोंगर, त्याच्या बाजूला भाविक चालताना व त्याच्या बाजूला दरी। हा क्षण म्हणजे एकदम
अविस्मरणीय क्षण आहे। तुम्ही बघू शकता की किती लाखोच्या संख्येने भाविक गजबज गजबज चाललेले आहेत, तरी पण पालखी वाद विवाद नाही ना काही नाही, एकदम शांत स्वरूपात ही पालखी चालत आहे मित्रांनो। सर्व वारकरी एकदम शांत दिशेने आपल्या आपल्या दुसऱ्या ठिकाणाकडे म्हणजे सासवडकडे चालत आहेत। आता आम्हाला झाले विठुरायाच्या मूर्तीचं दर्शन, जे की या दिवे घाटचा मेन आकर्षण, दिवे घाटची शान असलेली आमच्या श्री विठुरायाची मूर्ती। ही मूर्ती बघून डोळ्याला एकदम भावुक क्षण, डोळ्यातून पाणी यायसारखे क्षण आहेत, कारण आजूबाजूला लाखोंची पब्लिक आहे। त्यामध्ये माऊली माऊली नावाने गजबजलेला हा पूर्ण परिसर आणि फक्त फक्त भक्तिमय, भक्ती भक्ती भक्ती। जागो जागावर प्रसाद वाटप चालू आहेत। साबुदाणा खिचडी म्हणा, कोणी भक्त पाणी बॉटल वाटतायत। खरंच मी जेव्हा पंढरीच्या वारीसाठी निघायचं ठरवलं होतं, त्यावेळेस माझी आजी मला सांगत होती की बापू फक्त तू एक वेळेस पंढरपूरला निघ, तुला ना खाण्याची चिंता ना काय नाही। आणि मी बघू शकतोय की जागोजागेवर प्रसाद, फळ वाटप, साबुदाणा खिचडी म्हणा, पाणी वाटप वारकऱ्यांना कोणत्या वारकऱ्यांना कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये। फक्त पूर्ण परिसर माऊली माऊली नावानं गजबजतोय, सगळीकडे चालू आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आणि आयुष्यात हा तुम्ही क्षण एकदा तरी पाहावाच। हा जो ठेपा आहे पुणे तो सासवड एक वेळेस तरी करून बघावाच, कारण हा जो क्षण आहे हा वारकऱ्यांचा स्वर्ग असा जाणलेला दिवे घाट आहे मित्रांनो। लाखोच्या गर्दीमध्ये भाविक इथं आहेत, तुम्ही बघू शकता किती। आणि प्रत्येक जण आपापल्या कीर्तनामध्ये, भजनामध्ये किंवा नृत्यामध्ये व्यस्त आहे। त्याच्या चेहऱ्यावरील हास्य तुम्ही बघू शकता मित्रांनो। वारी म्हणजे एवढा मोठा सोहळा आहे, पण कोणालाही निमंत्रण नाही। 18 पगड जातीचे वारकरी आहेत, पण कधी वाद नाही। लाखो वारकऱ्यांचा सोहळा आहे, पण एकही उपाशी नाही। 90 वर्ष चालणाऱ्याचं वय आहे, पण चालण्यात कसलाही त्रास नाही। ऊन वारा पावसाचा सामना आहे, पण कसलीही चिंता नाही। 100 गावचे माणसं एका दिंडीत आहेत, पण कसलाही दुष्भाव नाही। एवढी ताकद माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे। मला आज हा गजबजलेला परिसर बघून आज कळालं की खरंच काय असते वेळ विठुरायाचं।
का एवढे वयोवृद्ध वारकरी दरवर्षी एकदम की आवडीने म्हणा किंवा उत्साहाने दरवर्षी वारी केव्हा येणार आहे म्हणून ह्याला वारीसाठी तळमळत असतात. तुम्ही बघू शकताय खरंच हा परिसर जो आहे आताचा इतका भक्तिमय आहे. जाग्या जाग्यावर मित्रांनो भजन, या टाळेचा आवाज, तो विना, मृदंग आणि यासोबत मी पण कुठं थोडा भक्तिमय झालो होतो. मी पण चिपळ्यांचा थोडा आनंद घेतला. रामकृष्ण हरी माऊली. वाडी पंढरीच्या या भागामध्ये आज आपण आलो आहे देवे घाट इथे. तर आपल्याला इथे 85 वर्षाची एक आजी भेटलेली आहे. ती असं सांगत आहे की वयाच्या वारी बद्दल विचारून घेऊ. आजी, तुम्ही आतापर्यंत किती वाऱ्या केल्या? 50च्या वरी झाल्या. 50च्या वरी? हो. तुमचं इतकं वय झालं आजी तरी तुम्हाला वारीला अशी लेख आहे. तिला काकाला घेऊन केली बापू. काकाला घेऊन चाललो? हो. त्या बायाला काकाला घेऊन वारी केली आणि भाकरी हाताने करून खावा, चुली मांडा. हो. आणि आजी तुम्ही म्हणजे की केव्हापासून येता, म्हणजे की किती वर्षापासून, वयाच्या किती वर्षापासून येता? वयाच्या 25 वर्षापासून 30 वर्षापासून आला असेल काय मला. 25 ते 30 वर्षापासून तुम्ही कंटिन्यू वारी कंटिन्यू वारी. पांडुरंगाला या वर्षी तुमचं काय मागणं आहे? मला काहीच नाही, काहीच मागणं नाही. पांडुरंगाचं एकच माऊली आहे मला आणि तिचा जे कारण सगळं चांगले. पण मला वारीच करा वाटते, पंढरपुरात वाटते. 5-6 महिने पंढरपुरात राहिलो. 6 महिने पंढरपुरात राहिलो. वारी सगळं दुसरे 5 महिने. आणि आता मधात जातात. काल परवा आलो जा पंढरपूरहून. हो. म्हणजे तुम्ही दर महिन्या 2 महिन्याला पंढरपूरला जायचं? मधात जातात. अच्छा. तुमचं गाव कोणतं आजी? आता मग पंढरपूरच गाव समज. पंढरपूरच गाव समज. मला गाव नसेल. गाव नाव शिव. तरी असं फेरी गाव तुमचं काय सांगू शकता तुम्ही? आता काय सांगू बापू, माहेर गिरगाव आहे. मग संकल्प तवाच सोडला मी. संकल्प सोडला म्हणजे नवरा तवाच गेला. हा. मग तेव्हापासून माझे वडील वारी करायचे. त्याच्या संग मग वारीतच शिरलं. वारीतच शिरला? हो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, वयाच्या 85व्या वर्षी आजीची 50वी वारी आहे. माऊली काय अजून मला वाटते बसत नाही. तुमचं एवढं वय झालं आजी, गुडघे साथ देतात का? तुमचे गुडघे तोडते. तुम्ही आजी बद्दल तुम्ही थोडे 2 शब्द सांगू शकता का? काय सांगावं आजी म्हणजे कसं वागणूक काय नाही काय? तुम्ही आम्हाला आमच्या आई सारखी आम्ही मला 11 वर्ष झालं वारी करतो. तुम्ही 11 वर्ष आई सांगच. तुमचं नाव काय काकू? आमचं नाव नंदाबाई. गंगाबाई. नंदाबाई. नंदाबाई. गाव कोणतं? गिरगावच आहे. गिरगाव. नांदेड बसलं ना? अर्धापूर माहेर आहे. अर्धापूर माहेर आहे. अच्छा. तुम्ही किती वर्ष झाले? आम्हाला सांगत 10-11 वर्ष झाले. आम्हाला 10-11 वर्ष झालं. पहिली वारी आहे. तर पहिल्या वारीचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटत आहे? म्हणजे काय अनुभव काय आला तुम्हाला? जवळपास तुम्ही आता आळंदीहून वारी चालू केली ना? या बाईचं काहीच मन नव्हतं. याच्या मळ्यात गेलो. या म्हणजे आला बाई सावता माळी. मी म्हणलं चला पंढरपूरला. या बाईनं आंघोळ केली की निघतच राहिल्या. घेणं नाही काय नाही. देवापाशी लगे आम्ही गाडीत बसलो. अच्छा. म्हणजे तुम्ही आळंदी पासून आता पायाने आले? अहो लई देव करीत. ब्रह्मगिरी, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, साईबाबा, मरीचा कानिपनाथ असे मुकाम करीत आता पंढरपूरला या आळंदीहून पायानं भंडाऱ्या माळावर मुक्काम. देऊला आलो. मग माऊली पशी आलो. इसरांच्या वडाकडे आमच्या राहत्या होत्या. तिकडे सपूच्या मठात राहिलो. वडरवाड्यात राहिलो. एका ठिकाणी राहिलो. मारुतराम महाराजाच्या फडावर राहिलो. मोतीराम महाराजाच्या काही दिवस. अशा गाड्या बदलत आता गावातलीच गाडी. आतापर्यंत माऊली तुम्ही आतापर्यंत कोणते देवस्थान केले? देवस्थान खूप हेच माऊलीचे खूप केले. माऊली गेलसाली माळसाला गेलो. खंडोबाला माळसा. परत एकदा हे गाणं ऐकायचं मला. आता काय करू? हिमत नातून म्हणणं हिमत माझ्या पायात.
इना नको मर्दंग नको आणि टाळी दोन्ही हाताची हो वारी पंढरी रायाची हिम्मत माझ्या पायाची हो वारी पंढरी रायाची घर नको दार नको आणि इच्छा माझ्या मनाची हो वारी पंढरी रायाची इच्छा माझ्या हो वारी पंढरी रायाची सोना नको चांदी नको आणि गळ्यात माळ तुळशीची हो वारी पंढरी रायाची गळ्यात माळ तुळशी वारी पंढरी रायाची आणि हिम्मत माझ्या पायाची हो वारी पंढरी रायाची हिम्मत माझ्या पायाची हो वारी पंढरी रायाची सोना नको चांदी नको गळ्यात माळ तुळशीची हो वारी पंढरी रायाची गळ्यात माळ तुळशीची हो वारी पंढरी रायाची हिम्मत माझ्या पायाची हो वारी पंढरी रायाची दैवर इंद्रावण घेयाची नाचत पंढरीला जायाची हो नाचत पंढरीला जायाची हिम्मत माझ्या पायाची हो वारी पंढरी रायाची हिम्मत माझ्या पायाची वारी पंढरी रायाची तुकारामाने वारी केली तुकारामाने वारी केली आणि माळ बुक्का घेयाची हो वारी पंढरी रायाची माळ बुक्का घेयाची हो वारी पंढरी रायाची पायाची हो वारी पंढरी रायाची हिम्मत माझ्या वारी पंढरी रायाची पंढरीनाथ महाराज की जय. बापू असं खूप आम्ही म्हणलं हे पाया बसणे आता मग असं मला काही देणं नाही काही माऊली मला एकदा तुमच्या पाया पडू द्या. आता देवाच्या पडावं तुम्हीच माझ्यासाठी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. घरी किती पैसा श्रीमंती सुख समाधान काही असो पण माणसाने आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी केलीच पाहिजे. आज सकाळी आम्ही पुणे ते सासवड हा प्रवास केला आणि हा प्रवास म्हणजे एकदम अविस्मरणीय राहील जीवनातला. कारण आम्ही दिवेघाट तळडो माऊलीच्या पालखीचं दर्शन झालं. तुम्ही बघू शकताय की आजचा जो ठेपा आहे आमचा एका 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही आहे. तुम्ही बघू शकता अशा छोट्या छोट्या पालांमध्ये राहण्याचा एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही किती VIP घरामध्ये राहा काही राहा पण एकदा तरी आयुष्यामध्ये पंढरीची वारी केलीच पाहिजे. हा सुख हा समाधान माऊलीचं भक्तिमय परिसर तुम्ही एक वेळेस तरी बघितला पाहिजे. मित्रांनो भेटूया आपण उद्याच्या एका नवीन व्हिडिओसोबत आमच्या YouTube चॅनलवर. आणि अशीच पंढरीची वारी रोज नवीन पाहायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना पाठवा. रामकृष्ण हरी.